आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी फोन करतो. मी कॉफी करते. बाबा का फोन करताय? तू गाडी चालव, मी बघते. हा. हा बोला. मीना, तू विक्रांत कुठे आहे? हा काय माझ्यासोबतच आहे. तुझ्यासोबत? हो. तुमचं काही काम होतं का? बोला ना. नाही, काम असं नाही, पण तुम्ही दोघं कुठे आहात? काय म्हणतात बाबा? नाही काही नाही. अहो काय झालं, माझं ते रेग्युलर चेकअप होतं ना आज, तिकडच जातोय आम्ही. चेकअप? तुम्हाला सांगितलं होतं की मी. तुम्ही ना हल्ली सगळं विसरायला लागलात बरं का. तू कधी बोलली होतीस? अहो बोलले होते, तुम्ही विसरलाय. आणि ऍक्च्युली ना आत्ताची लगेचचीच अपॉइंटमेंट मिळाली, त्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागलं. अगं पण विक्रांतला कशाला घेऊन गेलीस? अहो त्यात काय झालं, म्हणजे आणायचे विक्रांत तयारच होता. मी त्याला विचारलं, तो हो म्हणाला, म्हणून निघालो आम्ही. काय विक्रांत हो की नाही? पण विक्रांत गिरीजाकडे जाणार होता. हो मी पण त्याला तेच सांगितलंय. माझं हे काम झालं की लगेच तू गिरिजाकडे जा. अगं पण मला सांगायचंस, मी आलो असतो. विक्रांतला का घेऊन फिरतेस? तुमचं बाई एवढं बिझी शेड्यूल, तुम्हाला काही विचारायला गेलं की लगेच अंगावर येता. तो हाणायचा तयार होता म्हणून त्याला विचारलं, एवढं. काय मी अंगावर येतो? तुझ्या डेअरिंग तरी आहे का तेवढी माझ्यात? असू दे ठेवा हा आता फोन. बरं. हा. अहो काय त्याच्यात, तुम्ही पण ना. अहो असं काही नाही, आणि विक्रांत आहे ना माझ्या बरोबर. हा नका काळजी करू. काय रे विक्रांत? हो बाबा, मी आहे तिच्या सोबत, काळजी नका करू. ऐकलत का? चला ठेवू आता. हा हे पण ना माझ्या बरोबर येऊ शकले नाही म्हणून यांना गिल्टी वाटतंय बघ. प्रेम करतात ते तुझ्या. हो का? असू दे. बरं पण विक्रांत, सॉरी हा, म्हणजे माझ्यामुळे तुला उशीर होतोय रे म्हणून. अगं काही हरकत नाही, तुला सोडतो मी आधी घरी, मग गिरिजाला भेटायला जातो. हा हो जात. ती पण वाट बघत असेल ना. हो ना. चला गरमागरम इडली खाऊन घ्या मस्तपैकी. ताई, अगं तुला आवडते त्या स्टॉल वरून इडली घेऊन आलोय मस्त गरमागरम. चल खाऊन घे. नकोय मला. अगं असं काय करतेस तू? तुला आवडतं ना इडली? खरंच नकोय. ताई काय झालंय? तू एवढी गप्प काय आहेस? ताई काय झालंय मला सांगशील? मला काही सांगायचं नाही, अगं पण का? कारण मला तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाही. अगं तुझ्या बोलण्याचा आम्हाला का त्रास होईल? माहित नाही, माझं नशीबच फुटकं आहे. असं नाहीये ताई. असंच मी जिथे जाते तिथे माझ्यामुळे त्रास होतो. मला सांग, तुला असं कोणी काय बोललं का? बोलायची काय गरज आहे? माझं मला कळतं ना. ताई तुझा मोठा गैरसमज आहे हा. नाही गौरी, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. काय लावलंयस तू त्रास?
हे नसतं खूळ का डोक्यात घालून बसलीस तू? खूळ नाहीये गौरव. मीच कमनशिबी. ताई काय झालंय? काही नाही. ताई अगं जर तू गोष्टी मनात ठेवल्यास ना तर त्याचा तुलाच जास्त त्रास होईल. तुम्हाला जेवढा होतोय त्यापेक्षा तर कमीच होईल ना. अगं काय बोलती असतो हे? इथे कोणालाही तुझ्या बोलण्याचा काही त्रास होत नाहीये ताई. होतोय. अख्ख्या फंक्शनची वाट लागली. सगळ्यांना त्रास झाला. विक्रांतला त्रास झाला, त्याच्या घरच्यांना त्रास झाला, फक्त माझ्यामुळे. माझ्या एक मिनिट. काय काय झालं तिथे? त्या मुलाचे मामा मामी आले होते. काय? सगळे म्हणाले की माझ्या हातून उद्घाटन होऊ दे, पण त्या दोघांनी तमाशा केला. अगं पण ते तिथे कसं काय आले? त्यांचा काय संबंध आहे? संबंध नव्हता, पण ते काही चुकीचं नाही बोलले रे. मी खोनी आहे. माझी लायकी नाही आहे उद्घाटन करायची. ताई तू काही नको बोलूस. ते आहे तेच बोलते. आणि ती बाई मला बोलली ना, याचं वाईट वाटलं नाहीये मला. ती सगळ्यांना सांगत होती की ह्यांच्या कॅफेमध्ये येऊ नका, हा मुलगा तुम्हाला संपवेल. असं कसं बोलू शकते ती बाई? सगळ्या कार्यक्रमाचा माझ्यामुळे पट्ट्याबोळ झाला. रडू नकोस प्लीज, शांत हो. कशी शांत होऊ गौरव? अरे ती बाई विक्रांतला काय काय बोलून गेली रे. मी काहीच करू शकले नाही. अगं मग तू का गप्प राहिलीस? तू बोलायचं ना त्या बाईला. कसं बोल? ती काही चुकीचं बोलत नव्हती. तिची मीच आहे. सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होतो. मी कोणालाच सांभाळू शकत नाही. बिचारा विक्रांतच बघ, ती काय काय सहन करावं लागतंय त्याला माझ्यामुळे. आणि चित्रा, अरे ती आजारी होती, मी तिलाही नाही सांभाळू शकले रे. असं नाहीये ग ताई. असंच आहे. नोकरी गेली, केस सुरू आहे, फेल आहे. मला वाटतं तू विक्रांतशी बोलायला हवं. त्याच्यासमोर तर जायची पण हिंमत होत नाहीये माझी. का? विक्रांत काही बोललाय का? नाही, पण त्याच्या मनात काय असेल हे माहितीये मला. ताई तुझ्या मनाने अंदाज नको बांधूस. अगं जाऊन त्याला भेट. हवं तर मी येतो तुझ्यासोबत, आपण भेटूयात. त्याला भेटून काय होणार? ते झालं ते तर बदलू नाही शकत ना आपण. तुझ्या मनातला सगळ्यात मोठा गैरसमज दूर होईल. नाही ताई, तू तुझं मन मोकळं करणं गरजेचं आहे. आपण बोलूयात विक्रांतशी. गौरव पण प्लीज माझ्यासाठी बोल विक्रांतशी, प्लीज. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. खाऊन घे थोडं, मग विक्रांतशी बोलूयात. नकोय मला. नाही खा ना. रस नको. अच्छा बरं मग तू मला जशी गोष्ट सांगायची तशी गोष्ट सांगितली तर खाशील तू? बरोबर खाशील. माझ्याकडे एक खूप छान गोष्ट आहे. हो, गोष्टीचं नाव आहे एक होती ताई. अगदी तुझ्यासारखी सुंदर, छान, हुशार, समजूतदार, सगळ्यांचं मन जपणारी.
त्या ताईचं नाव काय होतं माहितीये? काय असेल? गेस कर. त्या ताईचं नाव होतं गिरिजा. घरातली सगळी माणसं तिचं सगळं ऐकायचं. हा, पण तिची एक छोटी बहीण होती, मठ्ठ लठ्ठ, जी अजिबात तिचं काहीच ऐकायची नाही. मग एकदा काय झालं, तिच्या छोट्या बहिणीला प्रचंड भूक लागली होती. कारण 24 तास तिच्या पोटात फक्त कावळे ओरडायचं. मग भूक लागल्यामुळे ती किचन मध्ये आली. बरं, किचन मध्ये आल्यानंतर काहीच नव्हतं, कारण तिला जेवण काय बनवता येत नाही. मग आता करायचं काय करायचं काय करायचं काय. आणि झालं असं ना की आपलं इडलीवाल्याचं स्टॉल पण बंद होतं. मग करणार काय. मग शेवटी तिचा आणखी एक छोटा भाऊ होता. त्याचं नाव काय माहितीये का? गौरव. प्रचंड हुशार, म्हणजे ताई एवढा नव्हता, पण छोट्या बहिणीपेक्षा खूप हुशार होता. मग त्याने काय केलं, त्याने ही सगळी गोष्ट आईला सांगितली. मग आईला कळलं त्या बारक्या बहिणीला प्रचंड भूक लागलीये. बरं, घरातलं सगळं अन्न लपून ठेवलं होतं, कारण खाऊन 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 सगळं संपलं होतं. हा, मी निघते. अरे माझी कंपनी आवडली नाही वाटतं तुम्हाला? असं काही नाहीये सर. नाही, तुम्हीच म्हणालात ना निघते म्हणून. आलात काय, निघालात काय? नाही सर, ऍक्च्युली उशीर झालाय ना, आणि ताई विचारेल. सगळ्या सांगण्यावर पाणी. सुरू झालं तुमचं ताई ताई ताई. नाही सर, ऍक्च्युली उशीर झालाय आणि जाताना 2-3 कामं पण आहेत मला. सो हो का? हा हा, मग तुम्ही प्लीज निघा. हा, मी तुम्हाला सोडलं असतं, पण माझी पण एक महत्वाची मीटिंग आहे. नाही सर, इट्स ओके, मी जाईन ना. हा हो, जा जा प्लीज प्लीज. तुमची कामं असतील तर पहिले जा, आणि काहीही बोलावं असं वाटलं तर बिनधास्त मला फोन कर. सर, कशाला उगाच तुम्हाला त्रास. प्लस तुम्हाला कामं पण असतात ना खूप. कामात असेल तर कॉल बॅक करीन, बर. पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा. ऑफकोर्स सर, माझ्या लक्षात आहे. काय? ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचे, करेक्ट. मनात येईल ना तसंच वागा. बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. या. हो सर, निघते हं मी. चहासाठी थँक्यू. हो हो, पैसे पण देऊन जा. नाही नाही, ते तुम्हीच द्या. बाय. चला बाय सर. हो बाय. भयंकर जोक मारते मिस गिरिजा मयेकर. तुझी बहीण तर तुझ्या हातून गेली ग. आता ती मी म्हणेन तेच करणार, अगदी माझ्या मनासारखं. भाई, क्लास उठाले. विक्रांत, काय करतेस तू? अगं मावशी काही प्लांट्स आणलेत ना, ते लावते. हे असं मग अजून कोणती पद्धत असते?
आई पाहिलंच ना, ते असतं ती प्लांट लावतीये. तुम्ही का हसताय? विक्रांत सांग ना, तुला मी मारे ना आता. अगं ठीक आहे, सॉरी सॉरी. पण मग मला सांग, तू हसतोस का? दाखवत होता. यार परत फोटो काढतोय हा. बघ इकडे बघ. याला म्हणतात मातीत खेळणं. असं झालं होतोय. ए आणि तू फोटो काय काढतोस? सांग तिला त्याच्यापेक्षा कुठं लागली माती ते. काव्यात काढ बर. ते बघ इथे लागले. इथे वर वर. हा तिकडून काढतात. खालती खालती. अगं कशाला, छान दिसतंय की. त्याच्यापेक्षा तिला मदत कर. पाणी वगैरे दे जरा तिला. नाही 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 नाही, नको नको मावशी, मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. आणखी खराब करायचा तो माझा चेहरा. नको नको. विश्वास ठेव माझ्या. हो बाजूला हो. अरे हळू सावकाश. हा हात घे. अगं हात इथे घे बोललो मी. आता इथे होतं ना. तू नीट टाक पाणी. बरं ठेव, हात ठेव. मुद्दाम करतोय हा. तू ठेव ठेव. काव्या नाही हा. काय नाही, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. मी काहीच नाही करत आहे. पण ऐक माझं, मला बाहेर जायचंय, कपडे खराब होतील. सॉरी. अरे गिरिजा, अगं तुम्ही कधी आलात? आत्ताच आले. अच्छा. अगं अगं अरे
पाहिलंच ना किती घट्ट बॉन्डिंग आहे यांचं. अरे हळू, असंच वागतात लहान मुलांसारखं. किती कठीण आहे. आई ग. गिरीजा, तुझं काही काम होतं का विक्रांतकडे? नाही. गिरीजा, चल ना आपण हात बसून गप्पा मारूयात. हा नाही, नको. अगं, हे यांचं एवढ्यात आटपणार नाही. आपण आज बसूयात. गौरव, चल आपण आज बसूयात, मस्त चहा पिऊयात. हा चांगलीच मिरची सोमलेली दिसते दोघांना. गिरिजा, काय झालं? ताई, अगं, चल आज बसूयात आपण चहा पिता पिता गप्पा मारूयात. हा